श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुदेव दत्त. ज्या घरात गुरुचरित्राचं वाचन होतं त्या घरात दैवी कृपा स्थिरावते. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. जीवनात प्रश्न असतील तर ही कथा पूर्ण ऐका, उत्तर नक्की मिळेल. नामधारकाची व्यथा. एक भक्त होता, नामधारक. तो अत्यंत श्रद्धाळू होता, पण जीवनात त्याला खूप दुःख भोगावं लागत होतं. घरची परिस्थिती हालाखीची, मनात असंख्य प्रश्न. मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यावरच संकट का? दुःखी मनानं तो प्रवासाला निघाला. मनात एकच हाक, गुरुदेव, मला मार्ग दाखवा. प्रवासात त्याला एक तेजस्वी पुरुष भेटले, सिद्धमुनी. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर दिव्य तेज. सिद्धमुनी म्हणाले, बाळा, दुःख हे शिक्षा नसतं, ते जागृतीचं साधन असतं. नामधारकानं त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं. सिद्धमुनी सांगू लागले की गुरु शिवाहून महान आहेत, गुरु विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण गुरुच जीवाला ब्रह्माची अनुभूती देतात. गुरु म्हणजेच अंधारातला दीप, गुरु म्हणजेच जीवनाचा खरा आधार. नामधारकाला समजलं, भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही, तर संपूर्ण समर्पण आहे. ज्याला गुरु लाभतात त्याचं आयुष्य बदलतं. ही कथा जे ऐकतात त्यांच्या जीवनातील संकट दूर होतात असं म्हणतात. श्री गुरुचरणी नम्र वंदन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.